नमस्कार सर्वांना. आम्ही आत्ता आलो आहे सज्जनगडवरती. आपल्यासोबत हा आहे साई, त्यानंतर रोहन. तर आज संकष्टी आहे त्यामुळे जेवणाचे जरा आम्हाला डाऊट आहे की जेवण भेटेल की नाही, पण बघूया आपण वरती जाऊन. खूप दिवसानंतर आलो आहे, जवळपास मे महिन्यामध्ये लास्ट आलो होतो, त्यानंतर आत्ता आलो आहे. बहुतेक कॉलेजची ट्रिप वगैरे पण सुद्धा आली इकडे. तिकडे पाहू शकता. स्कूलचे आहेत की कॉलेजचे आहेत माहीत नाही, पण आलीत कोणतरी. तर भेटूया आपण वरती, काय होते बघूया. थोडंसं चढायचं आहे वरती, डायरेक्ट वरती भेटू. तर आता आम्ही थांबलो लाईनमध्ये. तिकडे पाहू शकता सगळी लाईन आहे. आणि इथे मला एक माझी स्कूलची फ्रेंडसुद्धा भेटली. तर ती आणि तिचा नवरा दोघे पण इथे आले आणि आता त्यांना वगैरे भेटून वगैरे झालं नाही. आम्ही आता लाईनमध्ये थांबलो. जेवण वगैरे आता आपण पुन्हा भेटूया. तर जस्ट आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे, म्हणजे जिथला मंदिराचा परिसर वगैरे ते फिरायला चाललो आहे आम्ही. ते पाहू शकता, हे खूप मोठं तलाव आहे आणि यामध्ये मासे आणि कासव वगैरे पण पाहायला भेटतात. तर तुम्ही पण कधी याल तर हे पहा सगळं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इथे काही कचरा वगैरे काही करू नका. हे पहा, तुम्ही पिशव्या वगैरे टाकल्या गेल्या तिथे, तसं काही करू नका कोणी. आता जेवण वगैरे झालं, पण जेवण एकदम मस्त होतं. प्रसाद म्हणतात त्याला, एकदम मस्त झालं. ते भात आमटी आणि जी खीर असते, तांदळाची खीर असते, ती पण होती. तर मस्त होतं सगळं जेवण वगैरे, आरामात झालं सगळं, पोटभर भेटतं. आणि तुम्हाला जर खीर वगैरे पाहिजे असेल ना, तर तुम्ही एखादा डबा वगैरे घेऊन या आणि त्या डब्यामध्ये तुम्हाला खीर दिली जाते. सगळं मंदिर आहे इथे आतमध्ये, श्रीरामांची मूर्ती आहे. तर आता आम्ही चाललो आहे सज्जनगडाच्या बॅक साईडला, जिकडून सगळा उरमडी डॅमचा व्ह्यू दिसतो तिकडे. आता आपले फक्त 1000 सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी जवळपास 130-140 सबस्क्रायबर बाकी आहेत. तर ते पण लवकरच पूर्ण होतील. आणि आपले 1000 सबस्क्रायबर तुम्ही तुमच्या फॅमिलीला सांगा, जर कोण राहिला असेल तर सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. हां, लवकरात लवकर आपलं टार्गेट आहे आपलं 1K सबस्क्रायबर कंप्लीट करायचं झाले की आपण एक गिव्ह अवे ठेवणार. हां, गिव्ह अवे ठेवणार आहे. असं म्हणजे प्लॅन चाललाय. गिव्ह अवे काय असेल यासाठी तुम्ही तयार राहा. माझ्याकडून गिव्ह अवे आपण लवकरच कुठल्या ना कोणत्या तरी ब्लॉगमध्ये आपण तो सांगूया की कशाचा आपण गिव्ह अवे करणार आहे. तर आपण पोचलोय बॅक साईडला. नाही, एवढा मोठा गिव्ह अवे नसेल. तर आपण फायनली पोचलोय आपण बॅक साईडला. हे पाहू शकता, उरमोडी बॅक क्वार्टर्स. तर आम्ही आत्ता पोचलोय बॅक साईडला, जिथे हनुमानाचं मंदिर आहे. हे पाहू शकता, एक हनुमानाचं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर होतं पहिलं लाकडाचं, पण ते आता त्यांनी रिन्यू केलं आहे आणि नवीन बांधलं आहे. तर आणि आपण ते लास्ट टाइम तिथे फोटो काढले होते, तो स्पॉट आहे तिथे. आपण तिथे चाललो आता. हे पॅक केलं आहे त्यामुळे आपण काय जाऊ शकत नाही आता इकडे. तर आता पाहूया आपण की काय होतं पुढे. काय करायचं रोहन, आता जाऊ शकत नाही आपण मागे. कसं जायचं तिथून वरतून? तर आता आपल्याला आहे ना रोहन कार्टूनचे म्हणजे मिमिक्री करून दाखवलं. आइए देखते हैं, मजा आएगा. बघूया. मुझे मतलब ब्लॉग में मैं अच्छा नहीं दिखता. दर्शित सब लोग बोलते हैं मैं अच्छा नहीं दिखता. आप क्या बोलते हो भैया? ओके, तू हीरो है, हीरो मेरे लिए तो हीरो है. चल आज कुछ खाने जाते हैं. ढक्कू टक्की मैं भी आऊँगा. भाई हम तो शुरू होते ही खत्म हो गया यार. आम्हाला तर बेस्ट वाटतंय. हे जा टॅलेंटला आपण सपोर्ट केला पाहिजे आणि त्याला आपण कुठेतरी त्या रिलेटेड सपोर्ट करून आपण त्याला तिथे ग्रोथ केलं पाहिजे. म्हणजे त्याला सपोर्ट करून तिथे पुढे जाण्यासाठी त्याला आपण हेल्प केली पाहिजे. कसं आहे माहिती का ते, असं आहे, आज दिन है सुहाना
आगे को खाना है खाना अच्छा है. चलो. तर आता आपलं मागे सगळं बॅक साईडला सगळं फिरून वगैरे झालं आणि आज आपण चाललो आहे पुढे. तिथे आपण मंदिरातलं दर्शन वगैरे करू आणि त्यानंतर आपण डायरेक्ट घरी. आधीमध्ये कुठे प्लॅन झाला थांबायचा तर थांबूया. मंदिरामध्ये परमिशन नाही आहे म्हणजे व्हिडिओ शूट वगैरे करायची, त्यामुळे आपण दर्शन घेऊनच भेटू डायरेक्ट. तर आपण आत्ता एका म्युझियममध्ये आलो आणि तिथे श्री रामदास स्वामींची सगळी जर्नी इथे दाखवली गेली आहे. म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतचे सगळे पोस्टर म्हणजे फोटोज वगैरे दाखवले आहेत. इथे पाहू शकता हे पहिली फ्रेम आहे. तर फायनली आपण इथले सगळे फोटो वगैरे सगळे पाहिले आणि आता आपण तिथून आलो आहे बाहेर. दर्शन वगैरे पण घेऊन झालं आहे आपलं. दर्शन वगैरे सगळं कंप्लीट झालं आहे आणि आता आपण चाललो आहे जिथे रामदास स्वामींचे जे सगळे वस्तू वगैरे ठेवले होते म्हणजे त्यांचा झोपण्याचा जो पलंग, त्यानंतर त्यांची जी वापरण्यात होती ती भांडी, ती सगळी पाहायला जाणार आहे. तिथे कॅमेरा वगैरे अलाव नाही आहे तर बघूया आपण ते काय होतं आहे. हेच ते ठिकाण तिथे सगळं ठेवलं आहे त्यांनी. आतमध्ये परमिशन नाही आहे कॅमेरा यूज करण्याची. तर आता आपलं दर्शन वगैरे झालं आहे. आतमध्ये आपण तिथे पण त्यांचं सगळं जे वापरलेले म्हणजे त्यांनी यूज केलेली भांडी वगैरे सगळे बघितले आपण. त्यांचा शिवरायांनी जो त्यांना पलंग वगैरे दिलेला तो पण आतमध्ये आहे आणि आपण ते सगळं पाहिलं आणि आता आपण आलो आहे बाहेर. आता आपण जाऊया एक घरी जायचं की कुठे आधीमध्ये कुठे फिरायचं हे अजून आपलं ठरलं नाही आहे. तर बघूया आपण आता काय होतं आहे. आम्ही आता थांबलो आहे ताक घेण्यासाठी. तर हे काका आपल्याला ताक देत आहेत. तर मस्तपैकी थंडगार ताक आपण एन्जॉय करू आणि भेटूया नंतर. आपलं इथे ताक वगैरे पिऊन सगळं झालंय. एकदम मस्त ताक आणि घरगुती ताक हे काका आपल्याला देतात. एकदम घरगुती स्पेशल. बाकीचे सगळे तुम्ही बघाल ना तर वरती ते असे म्हणजे त्यांची एवढी क्वालिटी वगैरे माहित नाही. पण काका 1996 पासून काका इथं ताक विकतायत. तर एकदम जुने सगळ्यात म्हणजे गडावर काय एवढं डेव्हलपमेंट नव्हती ना तेव्हापासून काका ताक विकतायत. तर खरंच एक नंबर. काका तुमची हिस्ट्री सांगावं जरा. 1996 पासून आपलं ताकाचं दुकान आहे. त्यावेळेला फार गर्दी नव्हती. फक्त 2 रुपयाला ताक त्यावेळेला. आणि घरगुती ताक दिल मांगे मोर एकदा पहा. हे ताक बघा घरगुती म्हशी होतो आज ताक. एनर्जी वाढेल. लाईक शेअर धन्यवाद. तर आता मस्तपैकी काकांना भेटलो. काकांनी आपल्याला सगळी त्यांची जर्नी वगैरे आणि थोडंफार बोलणं वगैरे झालं आपलं काकांसोबत. खूप मस्त वाटलं. एक नंबर माणूस आहे. विचार आहेत आणि विचार वगैरे सगळे एकदम मस्त आहेत काकांचे. जवळपास खूप वर्ष झाले काका इथे त्यांचा बिझनेस चालवत आहेत. तर त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. खूप जुनं दुकान आहे काका धंदेवाली. आणि क्या कर रहा है यार तू? मजाक है क्या? त्यांना आपण
सपोर्ट करून त्यांचं आपण बिझनेसला ग्रोथ दिली पाहिजे. लवकरात लवकर त्यांची कशी ग्रोथ होईल ह्याचा आपण विचार केला पाहिजे. तर आपण भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आता थोड्या वेळात आपण खाली पण पोहोचतो आहे. आता आपला ब्लॉग आपण इथे सेंड करूया. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.